Dear students, today we continue the numericals. We have learned the first 10 numericals in previous video. Today we start the video from problem number 11. Read the problem carefully. A car travels from the first half time with a speed of 60 km per hour. म्हणजे पहिला अर्धा टाईम बेटा आणि नंतरचा अर्धा टाईम म्हणजे इथं काय दिलेलं आहे तुम्हाला टाईम T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. T1 आणि T2 सेम आहे. टाईम इज कॉन्स्टंट फॉर द अदर हाफ टाईम विथ ए स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर. पहिली स्पीड किती दिली आपल्याला V1 इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर दिलेली आहे आणि दुसरी स्पीड दिलेली आहे आपल्याला V2 इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय कॉन्स्टंट ठेवलेलं आहे टाईम कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि टाईम कॉन्स्टंट ठेवलं तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला आठवत असेल मी फॉर्म्युला तुम्हाला दिला होता V ॲव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2. V1 प्लस V2 डिवाइड बाय 2. जर समजा टाईम कॉन्स्टंट असेल तर अरिथमॅटिक ॲव्हरेज घेतो. अरिथमॅटिक ॲव्हरेज म्हणजे पहिलं आणि दुसरं दोन वेलॉसिटी दिलेले स्पीड दिलेले असतील तर दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे नॉर्मल प्रॉब्लेम येतो हा. आता यामध्ये बेटा V ॲव्हरेज इज इक्वल टू V1 ची किंमत ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे V1 60 प्लस V2 किती दिलेले आहे 40 आणि डिवायडेड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 2. 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती आलं हे 50 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर पर आवर इज द ॲव्हरेज स्पीड. लक्षात आलं ना. प्रॉब्लेम पहिल्यांदा काय करायचा डिस्टिंग्विश करायचा. टाईम कॉन्स्टंट दिलं आहे का डिस्टन्स कॉन्स्टंट दिलं आहे. टाईम कॉन्स्टंट दिलं तर फॉर्म्युला V1 प्लस V2 डिवाइड बाय 2 आणि जर डिस्टन्स कॉन्स्टंट दिला असेल तर आपण काल जे प्रॉब्लेम घेतले होते तर 2 टाइम्स V1 V2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. प्रॉब्लेम ओळखण्यामध्ये खऱ्या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम ओळखलं पाहिजे बेटा आणि प्रॉब्लेम जेव्हा आपण डिस्टिंग्विश करतो त्यावेळेस आपल्याला क्लिअर आयडिया होते आणि दॅट इज द इम्पॉर्टंट व्हॉट वी टेक द प्रॉब्लेम्स. आता बेटा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 12 पहा. प्रत्येक प्रॉब्लेम वेगळ्या टाईपचा आहे. अ सायक्लिस्ट मूव्हिंग ऑन ए सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 40 मीटर कम्प्लीट्स हाफ रिव्होल्यूशन इन 40 सेकंड. म्हणजे आता इथं फिगर काढा तुम्ही म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होण्यासाठी एक अशी फिगर काढा. आता या फिगरमध्ये काय म्हणलेलं आहे तुम्हाला की हा पार्टिकल इथं आहे ए आणि ह्या बी. अर्ध सर्कल असा कंप्लीट केलेला आहे. किती वेळेमध्ये टाईम दिलेला आहे तुम्हाला 40 सेकंद टाईम दिलेला आहे आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारल्या. इथं इम्पॉर्टंट आपल्याला कळलं पाहिजे व्हेलॉसिटी आहे का स्पीड आहे. व्हेलॉसिटी असेल तर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम आणि स्पीड असेल तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आता इथं व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन हाफ रिव्होल्यूशन ॲव्हरेज स्पीड इन हाफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम बेटा. आता अर्ध्या रिव्होल्यूशनमध्ये टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे पार्टिकलनं अर्ध्या रिव्होल्यूशन. आता ए पासून ए कंप्लीट पेरिफेरल कंप्लीट झालं एक रिव्होल्यूशन झालं तर 2 पाय आर येतं. अर्ध्या रिव्होल्यूशनला पाय आर परिघ आपण ज्याला म्हणतो हाफ ऑफ द सर्कम्फरन्स म्हणजे पाय आर डिवायडेड बाय टाईम किती दिलेला आहे स्मॉल टी. फॉर्म्युला लिहू अगोदर नंतर पाय इंटू आरची किंमत किती दिली आपल्याला इथं सांगा
व्हेलॉसिटी म्हणले का अगोदर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट घ्यायचं बेटा इथं डिस्प्लेसमेंट डिस्टन्स नाही स्पीड असेल तर घेता येतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आता डिस्प्लेसमेंट किती झालं हे इथून इथपर्यंत आर पुढे आर हा ओ असेल ए पासून ओपर्यंत आर ओपासून बीपर्यंत आर आर प्लस आर 2r म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आलं आपल्याला ट्वाईस रेडियस मी आता हे कॅन्सल करतो इथं हे पुढे सांगतोच तुम्हाला दॅट इज इक्वल टू हिअर 2 टाइम्स आर डिवाइड बाय टी आणि 2 इंटू आर किती रे आर दिलेला आहे तुम्हाला 40 आणि टाईमसुद्धा 40 दिलेला आहे आणि मग हे कॅन्सल झालं 2 मीटर पर सेकंद 2 मीटर पर सेकंद आलं का बेटा आता तुम्हाला जे मी सांगितले व्हेलॉसिटी याच्याऐवजी जर स्पीड विचारला असेल तर इफ स्पीड इज आस्क हां आता हा प्रॉब्लेम एवढा झाला याचं सोल्युशन झालं समजा या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या ऐवजी स्पीड विचारलं असतं तर काय घेतलं असतं स्पीड इज इक्वल टू हे मी लिहिलं होतं आत्ता डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाईम आलं का लक्षात आता डिस्टन्स किती कव्हर्ड केलेलं आहे पार्टिकल हाफ रिव्होल्यूशनमध्ये पाय आर डिवाइड बाय टाईम टी पाय इंटू आर किती 40 डिवाइड बाय टाईम किती 40 हे कॅन्सल अँड दॅट इज पाय मीटर पर सेकंद म्हणजे अनेक वेळेस दोन्ही विचारतात तुम्हाला जर तुम्हाला जो व्हेलॉसिटी विचारला असेल तर हे सॉल्व करा आणि जर तुम्हाला इथं स्पीड विचारलं असेल या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं नाही जर स्पीड विचारलं इफ म्हणत आहे मी इफ स्पीड इज आस्क टू यू देन यू राईट द सेम प्रॉब्लेम्स आन्सर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम मग हा पार्टिकल इथून असं इथपर्यंत आलेला आहे किती स्पीड कव्हर केलेला आहे तर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय द पार्टिकल डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय पार्टिकल आणि ते पाथ किती झालं पाय आर डिव्हायडेड बाय टी आणि पाय ॲज इट इज आर म्हणजे किती 40 डिवाइड बाय टाईम 40 म्हणजे पाय मीटर पर सेकंद आणि जर तुम्ही याला सॉल्व केलात तर 3.14 मीटर पर सेकंद पायची किंमत किती असते 3.14 मीटर पर सेकंद असते बेटा ऑलरेडी स्केलर्स आणि व्हेक्टरमध्ये सुद्धा लर्न केलं होतं की स्पेसमध्ये असा जो व्हेक्टर असतो तर हा जो व्हेक्टर स्पेसमध्ये आहे तर एक्स व्हेक्टर आय प्लस वाय व्हेक्टर जे प्लस झेड व्हेक्टर के राईट तर एक्स म्हणजे किती घेतलात सांगा बरं मला 10i प्लस वाय कॉर्डिनेट किती हे पहा वाय 6 जे प्लस झेड म्हणजे किती 10k राईट आता याचं काढावर तुम्हाला काय येईल आर इज इक्वल टू रूट ऑफ 10चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर प्लस 10चा स्क्वेअर आणि मग याला 10चा स्क्वेअर 100 6चा स्क्वेअर 36 प्लस हे पहिलं एक्स कॉर्डिनेट 8 आहे बेटा 8चा स्क्वेअर किती आला 64 8चा स्क्वेअर 64 इथं करेक्ट करा 64 प्लस 36 प्लस 100 हां चला बेटा सांगावर किती आलं हे येस लेट अस टेल मी व्हॉट इज दिस आणि दिस इज इक्वल टू 200 आणि त्याला आपण लिहिता येतं 10 इंटू √2 बरोबर आहे का रे याला काय लिहिता येतं 100 इंटू 2 लिहिता येतं 100चा स्क्वेअर रूट 10 आणि √2 मला वाटतं ऑप्शनमध्ये दिलेलं असतं म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट आता जे काय स्केलर व्हेक्टर लर्न केलेलं नाही त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला
थोडासा वेगळा वाटण्याची शक्यता आहे, पण त्यात काही अडचण येणार नाही. ते टॉपिक शिकल्यानंतर त्यांना कळेल की मॅग्निट्यूड आर इज इक्वल टू रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट तिन्ही दिलं असेल तर रूटमध्ये काय करायचं, त्यांचा स्क्वेअर करून घ्यायचा बेटा. एक्स कॉर्डिनेटचा स्क्वेअर, वाय कॉर्डिनेटचा स्क्वेअर आणि झेड कोऑर्डिनेटचा सुद्धा स्क्वेअर करायचं आणि आपण हे अशा पद्धतीनं सॉल्व करायचं. राईट. आता ते त्यानंतर बेटा आता पुढचा प्रॉब्लेम नंबर 14. चला 14 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करूया. चला 14 नंबरचा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, गिव्हन डेटा सांगा बरं. आता तशा टाईपचा प्रॉब्लेम वाचा. अ मॅन गोज 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. हे सरळ इकडे गेलेलं आहे, किती 10 मीटर नॉर्थकडे गेलेलं आहे, म्हणजे ऑब्वियसली वाय कॉर्डिनेट आहे. देन 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, 20 मीटर डायरेक्शन महत्त्वाचं आहे, ईस्ट. देन डिस्प्लेसमेंट. आता हे तर सरळ सरळ येतं ना असं पायथागोरसनुसार. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही विचारलं असतं. तर आता हे काय झालं बेटा, हे आता ए, हे बी आणि हे सी दिलेलं आहे. आपल्याला ए सी विचारलेलं आहे. आता डिस्प्लेसमेंट काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणतो, शॉर्टकट. ॲक्च्युअल पार्टिकल कसं आहे, ए कडून बी कडे गेला, बी कडून सी कडे. जर्नी कशी आहे, जर्नी पार्टिकलची ए टू बी अँड बी टू सी अशी जर्नी आहे. जर्नी म्हणजे पाथ असतो तो, आणि शॉर्टकट जे असतं ते डिस्प्लेसमेंट असतं. तर बेटा इथं आता डायगोनल पायथागोरसनुसार जर घेतला तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. सांगा बेटा, ए बी स्क्वेअर किती, 10चा स्क्वेअर प्लस 20चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर 100, 20चा स्क्वेअर 400 आणि इथं आलं तुम्हाला 500. आता हे ए सी स्क्वेअर बरोबर आणि ए सी बरोबर किती आलं सांगा मला. ए सी बरोबर किती, रूट ऑफ 500. आता 500चा रूट कसा काढायचा, 5 × 100 लिहायचं. 100चा स्क्वेअर रूट 10, रूट ऑफ 5. कधी कधी अशाच फॉर्मॅटमध्ये आन्सर देतात, पण इथं तसं दिलं नाही. तर 10 × रूट 5 म्हणजे 2पेक्षा जास्त आणि 3पेक्षा कमी. तर साधारणतः बेटा इथं आपण जर पाहिला 10 × 2.25 येतं. आता याला मल्टिप्लाय जर केलं 10 तर 22.5 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. चला आता हे डिस्प्लेसमेंट तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि आपण ते वर्कआउट केलेलं आहे, म्हणजे कॅल्क्युलेट केलेलं आहे. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं की डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे, डिस्प्लेसमेंट न विचारता इफ डिस्टन्स इज आस्क्ड, मी परत काय करायचं आहे, नवीन प्रॉब्लेम न करता त्याच प्रॉब्लेमला हे एवढं सोल्युशन झालं. आता मी काय करतो इथं तुम्हाला लक्षात येण्यासाठी, हे तुमचं सोल्युशन या प्रॉब्लेमनुसार झालं. ॲडिशनल जर असं विचारलं असतं तर काय करायचं तेही आपल्याला माहीत पाहिजे ना, परीक्षेमध्ये काय विचारतात थोडंच आपल्याला कळतं. तर डिस्टन्स इज आस्क्ड तर काय घेतं बेटा, डिस्टन्स जे असतं तर डिस्टन्स इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. ए बी किती आहे 10 मीटर, बी सी किती आहे 20 मीटर, दॅट इज इक्वल टू 30 मीटर. आहे का नाही. आता यामध्ये कसं आहे, सरळ रेषेत असेल तर दोन्ही सारखे असतात, पण डायरेक्शन बदलली, ही अशी डायरेक्शन नंतर अशी झाली तर डिस्टन्स हे जास्त असतं आणि डिस्प्लेसमेंट हे कमी असतं. म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे प्रॉब्लेमनुसार बरेचशा तुमच्या आयडिया आता इथं क्लिअर झालेल्या असतील. आलं का लक्षामध्ये. परत तुम्हाला हे पूर्ण क्लिअर झालं पाहिजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट. आता यानंतर बेटा आपल्याला परत पटकन आपण पुढचा प्रॉब्लेमकडे टर्न करूया. तर पुढचा जो प्रॉब्लेम इथं आहे तुम्हाला दिलेला, वाचा नीट लक्ष देऊन, प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेट ठेवून वाचत राहायचं लक्ष देऊन.
अँड एरोप्लेन फ्लाईज 400 मीटर नॉर्थ, म्हणजे माइंडमध्ये सरळ हे 400 मीटर नॉर्थ वर चालला, अँड 300 मीटर साऊथ, नॉर्थला गेला असा वर आणि परत खाली आला असा, हे रिटर्न बेटा इथपर्यंत, हे इथपर्यंत झालं. म्हणजे 400 आणि हे 300, म्हणजेच किती झालं याचं, नॉर्थकडे हे 100 मीटर झालं. म्हणजे असा सरळ गेला आणि परत आला. सरळ किती गेला 400, परत किती आला 300 मीटर, म्हणजे नेट डिस्प्लेसमेंट किती झाला त्याचा 100 मीटर, राईट, साऊथ. अँड देन फ्लाईज 1200 मीटर अपवर्ड्स, नंतर असा गेला. तर बेटा सरळ सरळ असं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला दाखवतो हे असं 100 मीटर, आणि नंतर व्हर्टिकली अपवर्ड हे 1200, आणि मग या दोघाचं नेट डिस्प्लेसमेंट काढायचं असं, या दोघाचं असं डिस्प्लेसमेंट काढायचं पायथागोरसनुसार, परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं, तर तुम्हाला नेट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू रूट ऑफ 100 स्क्वेअर प्लस 1200 स्क्वेअर, आणि दॅट इज इक्वल टू 100 म्हणजे 10⁴ प्लस 144 इंटू 10⁴ रूटमध्ये. हे लक्षात आलं का. 100 म्हणजे 10⁴, 10⁴ स्क्वेअर म्हणजे 10⁴, आणि 1200ला आपण 12 इंटू 10⁴, 1200चा स्क्वेअर 144, आणि 10⁴ किती झाला 10⁴. चला बेटा कॉमन काढावर काय येतं, 10⁴ कॉमन काढलं 1 प्लस 144, आणि दॅट इज इक्वल टू रूट ऑफ 145 इंटू, आता 10⁴ म्हणजे किती आलं इथं 10⁵, तर याला आपण 100 इंटू, आता साधारणतः 12.01, 144चा स्क्वेअर रूट किती येतो 12, 45 आहे 0.01 ॲप्रॉक्सिमेटली, तर हे 1201 याला नियरली इक्वल टू 1200, म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये नियरली इक्वल टू 1200, याच्यामध्ये काही चेंज नाही, नियरली इक्वल टू 1200. प्रॉब्लेम नंबर 16. An athlete completes one round of a circular track of radius r in 40 seconds. एक कंप्लीट इथून ए पासून सुरुवात केला, एक फेरी कंप्लीट झाली, तो इथं एला आला, तर त्याला टाईम किती लागलेला आहे 40 सेकंड टाईम लागलेला आहे बेटा. आणि त्याचा रेडियस किती आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकचा, सर्क्युलर पाथचा रेडियस किती आहे कॅपिटल आर आहे. व्हॉट विल बी हीज डिस्प्लेसमेंट ॲट द एंड ऑफ 2 मिनिट, म्हणजे इथं बेटा अत्यंत महत्त्वाचं हे लक्षात आलं पाहिजे, टी इज इक्वल टू 2 मिनिट आणि 20 सेकंद, 2 मिनिट आणि 20 सेकंड टाईम आहे. एक या मिनिटाचे सेकंद कन्वर्ट करा, 2 मिनिटाचे सेकंद किती होतात सांगा मला, एका मिनिटाचे किती सेकंद होतात, एका मिनिटाचे 60 सेकंद. 1 मिनिट इज इक्वल टू 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद, बरोबर आहे. अँड देअरफोर 2 मिनिट इंटू 60 प्लस हे 20 ॲज इट इज, दॅट इज इक्वल टू किती झाले 6 2 12 120 अधिक 20 बरोबर किती झालं 140 सेकंद झाले बेटा. किती झाला टोटल टाईम 140 सेकंद. आता पहिली फेरी 40ची झाली, 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू किती 40 सेकंद. 2 रिव्होल्यूशनमध्ये किती झालं, 2 रिव्होल्यूशनमध्ये 40 अधिक 40 किती झालं 80 झालं. आणि 3 रिव्होल्यूशन फेऱ्या मारलं तर 40 अधिक 40 झालं, 40मध्ये 40 मिसळलं तर 80, 80मध्ये 40 मिसळलं तर 120 झालं. म्हणजे 3 फेऱ्या कंप्लीट झाल्या. पाहिजे तर मी दाखवतो तुम्हाला. हे इथून इथपर्यंतची एक फेरी,
इथून इथपर्यंतची दुसरी फेरी, इथून इथपर्यंतची तिसरी फेरी. आता तिसरी फेरी टाईम किती शिल्लक उरलेला आहे? 140 सेकंद आहे ना. हा 140 सेकंद आहे. 140मधून 120 गेले तर 20 सेकंद राहिले. आता 20 सेकंदामध्ये काय, टोटल फेरी कंप्लीट व्हायला 60 लागतं. तर 20 सेकंदामध्ये इथून इथपर्यंत या एंडला जातो तो पार्टिकल. म्हणजे किती झाला तो? अर्धा फेरीचा. म्हणजे 3 फेऱ्या कंप्लीट आणि चौथी फेरी कंप्लीट न होता अर्धी झाली. म्हणजे 3.5 फेऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर डिस्प्लेसमेंट किती? एका फेरीचं डिस्प्लेसमेंट किती रे बेटा? एक फेरी कंप्लीट केलं डिस्प्लेसमेंट 0, 2 फेरी कंप्लीट केलं डिस्प्लेसमेंट 0, 3 फेरी कंप्लीट केलं डिस्प्लेसमेंट 0 आणि चौथी फेरी कंप्लीट नाही, अर्धी झालेलं आहे. तर त्याला इथून इथपर्यंत R आणि परत इकडे R. किती झालं डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती? 2 टाइम्स R. आणि त्याच्यासाठी लागलेला टाईम, तर व्हॉट विल बी हिज डिस्प्लेसमेंट ॲट द एंड ऑफ 2 मिनिट. म्हणजे 2 मिनिट 20 सेकंदामध्ये डिस्प्लेसमेंट किती आलं? 2R. डिस्प्लेसमेंट 2R. आणि जर डिस्टन्स विचारलं असतं तर किती आलं असतं रे सांगा बेटा? एका फेरीमध्ये किती? 2πr. किती फेऱ्या झाल्यात? 3. नंतरची फेरी अर्धी म्हणजे πr. किती झालं? 6πr प्लस πr दॅट इज इक्वल टू 7πr. हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट 2R. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम जर कोणते विचारलेच तर अशा पद्धतीनं तुम्ही वर्कआउट करायचं आहे. आता मी किती 3.5 फेऱ्यामध्ये एवढं झालं. 4.5 फेरी म्हणलं असतं तर परत 2πr ॲड केलं असतं. 7 + 2 9πr झालं असतं. हे काय झालं असतं? डिस्टन्स कव्हर्ड आणि डिस्प्लेसमेंट तेवढंच आलं असतं. डिस्प्लेसमेंट तेवढंच आलं असतं. आणि मग हा प्रॉब्लेम अशा टाईपचा आपण इथं कंप्लीट केलेला आहे बेटा. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम जो असेल हा प्रॉब्लेम नंबर पुढचा जो असेल तो कोणता प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नंबर 17. पहा बेटा, आता प्रॉब्लेम नंबर 17मध्ये काय दिलेलं आहे वाचावर लक्ष देऊन. प्रॉब्लेम नंबर 17मध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवून न्यूमरिकल वाचत चला बेटा. आता पहा, अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 40 मीटर. म्हणजे अगोदरचाच रेडियस जेवढा होता तेवढाच तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे बेटा? R इज इक्वल टू 40 मीटर. फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि स्केलर ना. डिस्प्लेसमेंट इन 1/4 ऑफ सर्क्युलर ट्रॅक. पाहता मी इथं तुम्हाला एक सर्क्युलर ट्रॅक काढून दाखवतो आणि आपल्याला काय विचारलं हे क्लिअर करून घेतो. हा असा सर्क्युलर ट्रॅक आहे. म्हणजे इथून ए पॉईंट म्हणा, हा बी पॉईंट म्हणा आणि हा सी पॉईंट म्हणा आणि इथं आलेला असेल तर हा डी पॉईंट म्हणा. आता तुम्हाला कुठून कुठपर्यंत विचारलेलं आहे आपण या रेड पेननं दाखवूया की 1/4 म्हणजे इथून इथपर्यंत. हा पार्टिकल इथून इथपर्यंत गेल्यानंतर किती डिस्टन्स आणि किती डिस्प्लेसमेंट. आता बेटा डिस्टन्स 1 सर्क्युलर ट्रॅकचं डिस्टन्स इन 1 सर्क्युलर ट्रॅक इज इक्वल टू 2πr. आता बेटा 1/4 सर्क्युलर ट्रॅकचं किती येईल सांगा. इन 1/4 ऑफ सर्क्युलर ट्रॅक इज इक्वल टू 1/4 into 2πr and that is equal to πr divided by 2.
चला बेटा डिस्टन्स पाय आरची किंमत 40 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 20 पाय. 20 पाय हे काय आलं डिस्टन्स आलं. कुठून कुठपर्यंत ॲक्च्युअल पाथ जो पार्टिकलचा आहे ए टू बी. तर आता पुढे डिस्प्लेसमेंट काढायचं बेटा. आता या सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस आर दिलेला आहे तुम्हाला. तर तो पार्टिकल सरळ शॉर्टकट म्हणलेला आहे तुम्हाला मी. सरळ रेषेत तो पार्टिकल ए कडून बी कडे जातो त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. हां आता या ठिकाणी हा सेंटर असेल तर मला सांगा बरं काय असेल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट सांगा डिस्प्लेसमेंट ए बी. आता सांगा बेटा ए बी इज इक्वल टू रूट ऑफ ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर पायथागोरसनुसार आणि ओ ए स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू रूट टू आर स्क्वेअर इज इक्वल टू रूट टू इंटू आर. रूट टू इंटू आर. आता रूट टू इंटू आर किती दिले तुम्हाला 40 अँड देअर फोर 40 रूट ऑफ 2. दिस इज द आन्सर. 40 रूट ऑफ 2 इज द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. अंडरस्टँड आलं लक्षामध्ये काय केलं कशा पद्धतीनं सॉल्व केलं आपण. 40 रूट 2 जे आलं तर तुम्हाला इथं या प्रॉब्लेमचं आन्सर. आता बेटा हा प्रॉब्लेम नंबर 17 कळला असेल तर लगेच प्रॉब्लेम नंबर 18 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवून पाहिलात. तर अगोदरच्याच प्रॉब्लेममध्ये मी काय केलं 1/4 रिव्होल्यूशनच्या ऐवजी 3/4. आता 3/4 रिव्होल्यूशन कसं असतं हे अगोदर क्लिअर करून घ्या. हा पार्टिकल आहे असं सर्क्युलर ट्रॅक. हा ए इथं बी इथं सी आणि हा डी. हा पार्टिकल कसा गेलेला आहे या मार्गाने तो गेलेला असं. हे इथं ए टू डी असा हा एवढा आहे तो इथं आलेला आहे. तर यामध्ये त्याचं डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती हे आपल्याला इथं लर्न करायचं आहे. तर पहिल्यांदा डिस्टन्स काढा बरं. सांगा डिस्टन्स इज इक्वल टू कोण सांगेल. आलं का लक्षात. एका रिव्होल्यूशनचं 2πr एक कंप्लीट पेरिफेरल 2πr आपल्याला किती पाहिजे 3/4 पाहिजे बेटा. 3/4 2πrचं 3/4 1/4 असेल तर इथं 1/4 लिहायचं. हाफ म्हणलं तर 1/2 लिहायचं. तर बेटा 3/4 म्हणजे किती आलं 3πr/2 राईट. तर आता पुढे तर 3π इंटू आर किती आहे 20 डिवायडेड बाय 20 आहे का 40 जे असेल ते लिहा 40 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती आलं हे कॅन्सल केलं तर 20 बरोबर आहे. इथं 20 इंटू 3 60 पाय 60 पाय आपल्याला आन्सरमध्ये 65 दिलेलं आहे. त्यानंतर 60 पाय दिलेलं आहे बेटा. आता डिस्प्लेसमेंट काढा बरं किती डिस्प्लेसमेंट. हां आता डिस्प्लेसमेंट तुम्हाला शॉर्टेस्ट म्हणलेलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणलं की शॉर्टेस्ट. भलेही पार्टिकल हा तुमचा कुठून कुठपर्यंत गेलेला असेल पॉवर. हा पार्टिकल तुमचा कुठून कुठपर्यंत गेलेला असेल. हा इथून असं इथं आलेला आहे बेटा या पोझिशनला. तर अशा वेळेस काय करायचं शॉर्टेस्ट म्हणजे सरळ इथून इथपर्यंत. हे तुम्हाला माहीत आहे आर हे तुम्हाला आर. तर पायथागोरसनुसार डिस्प्लेसमेंट सांगा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हां सांगा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती √2r दॅट इज इक्वल टू √2 इंटू r 40 दॅट इज इक्वल टू 40. तर 40 √2 इथं 4 राहिले
टाईपमध्ये हे 40√2 40√2 याचं आन्सर येतं. हे डिस्प्लेसमेंट जे होतं ते 40√2 आलेलं आहे. आन्सर करेक्ट करायचं 40√2 आलं. आलं का नाही? सिम्पल प्रॉब्लेम आहेत. हा प्रॉब्लेम नंबर आपला 18 झाला बेटा. आता 18च्या नंतर पुढे 19 नंबरचा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करूया. 19 नंबर छानपैकी प्रॉब्लेम आहेत. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही ना काही कन्सेप्ट कळला पाहिजे, क्लिअर अंडरस्टँडिंग झाली पाहिजे बेटा. आता 19मध्ये काय दिलेलं आहे सांगा ना. अ कार ट्रॅव्हल्स द फर्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स. इथं इम्पॉर्टंट काय, फर्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स रेड पेननं मार्किंग करतो. फर्स्ट हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस ॲट ए स्पीड ऑफ, म्हणजे बेटा इथं V1 इज इक्वल टू 30 km/h. आणि सेकंड हाफ ऑफ द डिस्टन्स, पहिला हाफ आणि दुसरा हाफ, दॅट इज 50 km/h. द ॲव्हरेज स्पीड ऑफ होल जर्नी काय कॉन्स्टंट आहे? फर्स्ट हाफ डिस्टन्स कीपिंग कॉन्स्टंट, डिस्टन्स कीपिंग कॉन्स्टंट. मला वाटत आहे की तुमच्या पोटावर फॉर्म्युला आला असेल. काय डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू सांगा 2 times V1 V2 डिवायडेड बाय V1 + V2. राईट. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. आपण खूप प्रॉब्लेम सॉल्व केले आहे. 2 × V1ची किंमत 30, V2ची किंमत 50 डिवायडेड बाय किती आलं बेटा 30 + 50 अँड दॅट इज इक्वल टू 2 × 30 × 50 आणि 50 + 30 म्हणजे किती आलं 80. हे 0 इथं कॅन्सल झालं. इथं काय झालं आहे 4 आलं आणि दॅट इज इक्वल टू किती 3 × 5 15 डिवायडेड बाय किती आलं 4. बरोबर आहे ना. दॅट इज हिअर 80 आणि 50 5 × 15 1 0. तर याला कॅल्क्युलेट केलात तर किती येतं सांगा मला. 75 डिवायडेड बाय 2 आणि 75चा हाफ जर केलात तर 37.5 km/h. 37.5 km/h is the result of this problem. km/h is the result of this problem. म्हणजे बेसिकली फॉर्म्युला पटकन लक्षात आला. काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी? फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे बेटा. कोणता फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे? तर फॉर्म्युला जो आहे आपला तर डिस्टन्स कॉन्स्टंट म्हणलेला आहे ते पटकन लक्षात आलं पाहिजे. चला आता पुढचा प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 20कडे लक्ष ठेवा. अ कार मूव्स फॉर हाफ ऑफ इट्स टाईम. हाफ ऑफ इट्स टाईम एका पुढे एक प्रॉब्लेम घेत आहे म्हणजे अर्धा टाईम. अँड फॉर रेस्ट हाफ ऑफ द टाईम, पहिला अर्धा टाईम नंतरचा अर्धा टाईम म्हणजे व्हॉट इज कॉन्स्टंट हिअर? टाईम इज कॉन्स्टंट. टाईम इज कॉन्स्टंट. चला बेटा टाईम कॉन्स्टंट असेल तर काय फॉर्म्युला? ओरली तोंडी सांगाल तुम्ही. व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू V1 + V2 डिवाइड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू V1 किती 80 + 40 डिवायडेड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू सांगा किती 120 डिवायडेड बाय 2. 120 डिवाइड बाय 2 याला जर सिम्प्लिफाय केलात तर रिझल्ट येतो 60 km/h. 60 km/h is the result of this problem. That is 60 km/h is the result of problem number 21. आलं का लक्षात? हे दोन्ही फार सिंपल प्रॉब्लेम होते. आपण हे सॉल्व केले बेटा. आता त्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम नंबर 21मध्ये चला
21 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. 21मध्ये बेटा, हां 21 नंबरचा प्रॉब्लेम पहा, काळजीपूर्वक वाचा. अ ट्रेन हॅज स्पीड ऑफ 60 km/h फॉर द फर्स्ट 1 hour and 40 km/h in the next half hour. Its average speed in km/h is. पहा प्रॉब्लेम म्हणजे काय कॉन्स्टंट दिलेलं आहे. अ ट्रेन हॅज स्पीड 60 km/h. V1 is equal to 60 km/h. इन फर्स्ट म्हणजे T1 टाईम दिलेला आहे तुम्हाला 1 तास 1 hour अँड V2 इज इक्वल टू 40 km/h इन द नेक्स्ट हाफ hour. T2 इज इक्वल टू 1/2 hour. इट्स ॲव्हरेज स्पीड इन km/h. म्हणजे आपल्याला डिस्टन्स दिलेलं नाही, डिस्टन्स कॉन्स्टंट नाही, टाईम कॉन्स्टंट नाही. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा येस बरोबर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफॉर हां सांगा बेटा काय येतं, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. व्हेलॉसिटी वेगळी आहे, टाईम वेगळा आहे. आणि हे जे डिस्प्लेसमेंट असेल त्या ठिकाणी S1 आणि परत आपण S2 बरोबर आहे V2 इंटू T2. राईट. आता फॉर्म्युला आपण सरळ लिहा. V ॲव्हरेज इज इक्वल टू T1 प्लस T2. चला S1 बरोबर किती, V1 T1 प्लस V2 T2 डिवायडेड बाय T1 प्लस T2. चला बेटा V1 किती रे, V1 60, T1 1 hour प्लस V2 किती 40 आणि T2 हाफ डिवाइड बाय 1 प्लस हाफ. दॅट इज इक्वल टू हे किती बेटा 60 प्लस 20 डिवायडेड बाय 3/2. 3/2 म्हणजेच किती आलं हे पावर किती आलं 80 डिवायडेड बाय 3 आणि भागिले उलटून गुणिले वर 2. दॅट इज इक्वल टू 8 2 16 160 भागिले 3. हां करावर किती येतं 3 5 15ला 5 हाचा 1 आला 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 km/h. km/h इज द ॲव्हरेज स्पीड. आता हा प्रॉब्लेम थर्ड टाईपच्या ॲव्हरेजमध्ये मोडतो. तिसऱ्या टाईपचं जे ॲव्हरेज आपण घेतलेलं आहे काढलेलं आहे, थर्ड टाईप ऑफ द ॲव्हरेज आपण घेतलं होतं, त्या ॲव्हरेजमध्ये हे येतं बेटा. बेसिकली काय डिस्टन्स कॉन्स्टंट नाही, टाईम कॉन्स्टंट नाही, तर हा फॉर्म्युला आपण टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम हाच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आल्या लक्षामध्ये. तर हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पुढचा जो लर्न करणार आहे तो प्रॉब्लेम नंबर 22 बेटा. प्रॉब्लेम नंबर 22 पहा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग ए सेमी सर्कल ऑफ रेडियस 10 मीटर. सेमी सर्कल ऑफ रेडियस 10 मीटर इन 5 सेकंद म्हणजे टाईम T इज इक्वल टू 5 सेकंद. ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल विचारलं आहे. सरळ तुमच्या लक्षात येईल इथं काय लक्षात येईल की सेमी सर्कल जे म्हटलेलं आहे हा पार्टिकल इथून सरळ हां असं इकडे येतं बेटा. हा A आणि हा B आहे. सेमी सर्कल हा रेडियस R आणि हा R. इथून इथपर्यंत जाण्यासाठी आता रेडियसचं तुम्हाला दिलेलं आहे, तर व्हेलॉसिटी विचारलेला आहे. तर व्हेलॉसिटी बरोबर काय फॉर्म्युला सांगा बरं मला. व्हेलॉसिटी बरोबर आहे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट
अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंट किती आहे 2 टाइम्स आर डिवाइड बाय टी दॅट इज 2 इंटू आर. किती आहे बेटा आर 10 डिवायडेड बाय टाइम 3 अँड दॅट इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 3. 20 डिवाइड बाय 3. मी काय म्हणलं तुमच्या लक्षात आलं. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम ना. टाईम 5 आहे. टाईम किती दिलं आहे तुम्हाला 5 3 नाही 5 दिलेलं आहे बेटा. किमती व्यवस्थिशीर ठेवा. तर 5ने कॅन्सल करा 20ला. किती येतं रे 5 चौक 20 4 मीटर पर सेकंद. आन्सर इज 4 मीटर पर सेकंद. तर या पद्धतीनं न्यूमरिकल्स जे होते ते आपण इथं सॉल्व केलेले आहेत. आता त्यानंतर 23 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तर तो एक अत्यंत महत्त्वाचा न्यूमरिकल आहे. तो एक्झामला विचारलेला आहे पाठीमागच्या पेपरमध्ये. आणि आता लास्टला मी घेणार आहे पेपरमध्ये एक्झाममध्ये विचारलेली फाईलसुद्धा आपण त्याचा पण अभ्यास करूया. अ पार्टिकल मूव्ज फॉर 20 सेकंद विथ वेलॉसिटी. तर टाईम घेतलं बेटा T1 इज इक्वल टू 20 सेकंद विथ वेलॉसिटी V1 इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंद. देन वेलॉसिटी किती V2 इज इक्वल टू किती रे 4 मीटर पर सेकंद आणि टाईम T2 इज इक्वल टू परत 20 सेकंद. त्यानंतर V3 इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंद ना. हे पहा अ पार्टिकल मूव्स फॉर 20 सेकंद विथ वेलॉसिटी 3 मीटर पर सेकंड अँड देन वेलॉसिटी 4 मीटर पर सेकंड अनदर 20 पुढचे अँड फायनली मूव्स विथ वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद इन द नेक्स्ट 20. हां आता व्हॉट इज द ॲव्हरेज वेलॉसिटी. V ॲव्हरेज इज टू बी डिटरमाइन. V ॲव्हरेज इज टू बी डिटरमाइन. हां विचार करा कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला इथं. फार सोपा आहे बरं का. फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे की ॲव्हरेज वेलॉसिटी टाईम जर कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. टाईम आणि डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का ह्याच्यावर फोकस करायचं कॉन्सन्ट्रेट करायचं. तर V ॲव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 डिवाइड बाय 3. ही लवकर मुलांना कॉलच होत नाही रिकॉल होत नाही मेमरीमध्ये. दॅट इज 3 प्लस 4 प्लस 5 डिवायडेड बाय 3. तिघांची बेरीज 3 आहेत पण तिघांची 2 घेतलं तर दोघांची बेरीज किती येतं बेटा हे. हां 4 7 आणि 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड. इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंद इज द रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके तर आपण इथं थांबूया.